या भागात आधुनिक भारताच्या इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या घटनेबद्दल चर्चा करूया. वेव्हेल योजना 1945. वेव्हेल हे जुलै 1941 पासून जून 1943 पर्यंत ब्रिटिश लष्करात कमांडर इन चीफ या पदावर कार्यरत होते. पुढे ऑक्टोबर 1943 साली लॉर्ड लिन्लिथगो यांना व्हॉइसरॉय या पदावरून हटवण्यात आलं. आता यांच्या जागी वेव्हेल हे भारताचे नवीन व्हॉइसरॉय बनले. जेव्हा हे वेव्हेल साहेब भारताचे व्हॉइसरॉय बनले तेव्हा यांच्यासमोर बरेच प्रश्न होते. त्यामध्ये 4 मुख्य प्रश्न होते. पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वात याच कालखंडात भारत छोडो आंदोलन सुरू होतं. तर दुसरीकडे मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिन्ना मुस्लिम समुदायासाठी एक स्वतंत्र देश म्हणजे पाकिस्तान बनवण्याची मागणी करत होते. तर काँग्रेस भारताचे विभाजन करण्याच्या विरोधात होती. आणि या सर्व कारणांमुळे भारताच्या राजकारणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा आझाद हिंद सेनेला घेऊन भारताच्या ईशान्य सीमेवर हल्ला करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या सर्व कठीण परिस्थितीत आणखी एक भर पडली. बंगालमध्ये दुष्काळामुळे भूकमारीचे प्रमाण भयंकर वाढले होते. नवीन नियुक्त झालेले हे व्हॉइसरॉय वेव्हेल एकीकडे बंगालमधल्या भूकमारीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात समन्वय साधण्याचाही प्रयत्न करत होते. याच विषयांवर चर्चा करण्यासाठी मे 1945 साली वेव्हेल साहेब लंडनला गेले. लंडनमध्ये पोहोचून त्यांनी भारतमंत्री असलेल्या ॲलिस ॲम्ब्रे यांच्यासोबत बोलणी केली. चर्चेनंतर एक कृती आराखडा बनवण्यात आला. अखेर जून 1945 मध्ये भारताच्या या साऱ्या नैसर्गिक आणि राजकीय प्रश्नांना सोडवण्याच्या हेतूनं एक कृती आराखडा जाहीर केला गेला. याच कृती आराखड्याला आपण वेव्हेल योजना असे म्हणतो. जर भारतातील सर्व पक्ष ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धात मदत करण्यास तयार आहेत तर आम्ही व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाची रचना बदलण्यास तयार आहे, असं यांना सांगण्यात आलं. आता या वेव्हेल आराखड्यामध्ये कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होता हे बघू. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाची रचना बदलून त्यातील सदस्य संख्या 14 केली जाईल. आणि या कार्यकारी मंडळात हिंदू आणि मुस्लिम या सदस्यांना समान जागा दिल्या जातील. याशिवाय शीख आणि डिप्रेस्ड क्लास यांना सुद्धा सदस्यत्व दिले जाईल. म्हणजे या मंडळात आता व्हॉइसरॉय आणि कमांडर इन चीफ या दोघांना सोडून बाकी सर्व सदस्य भारतीय असतील. कमांडर इन चीफ लष्कर प्रमुख हा अजूनही ब्रिटिश अधिकारीच असेल. म्हणजे भारताचे संरक्षण खाते हे अजूनही ब्रिटिशांकडे आहे, हे यावरून स्पष्ट झालं. याच सोबत या योजनेत व्हॉइसरॉयला व्हिटो पॉवर सुद्धा देण्यात आली होती, म्हणजे कार्यकारी मंडळातील निर्णयाला नाकारण्याचा अधिकार. पण व्हॉइसरॉय या नकाराधिकाराचा वापर गरज असेल तरच करेल, असंही यांनी सांगितलं. या वेव्हेल योजनेमध्ये मुस्लिम समुदायाला अधिक सवलत देण्यात आली होती, हे आपल्या लक्षात आलंच असेल, कारण भारतात फक्त 25% मुस्लिम लोकसंख्या होती. पण तरीही यांना जागा मात्र हिंदूंच्या बरोबरीने देण्याचा निर्णय करण्यात आला. आणि ही योजना जर केंद्र स्तरावर मान्य झाली तर अशाच प्रकारची योजना प्रांतिक स्तरावर सुद्धा लागू करण्यात येईल. आता या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी लॉर्ड वेव्हेलने शिमला या ठिकाणी 25 जून 1945 साली भारतीय पुढाऱ्यांची एक बैठक बोलावली. पण अडचण अशी होती की आंदोलनामुळे 90% भारतीय बडे नेते हे तुरुंगात होते. त्यामुळे आता लॉर्ड वेव्हेलने आदेश दिले. यानंतर भारतीय नेत्यांना मुक्त करण्यात आलं. या 1945 सालच्या शिमला परिषदेला लॉर्ड वेव्हेलने 21 सदस्यांना निमंत्रित केलं. या नेत्यांमध्ये महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्नाही सहभागी होते. पण शिमला परिषद सुद्धा फेल झाली. मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामधल्या मतभेदांना कमी करण्यास वेव्हेल योजना अपयशी झाली होती. आता काँग्रेस आणि मुस्लिम लीगला या वेव्हेल योजनेतल्या कोणकोणत्या तरतुदी मान्य नव्हत्या याची माहिती घेऊया. यामध्ये पहिला मोहम्मद अली जिन्ना साहेब आपले मत मांडू लागले. जितक्या जागा मुस्लिम समुदायाला आहेत तितक्या सर्व जागांवर मुस्लिम सदस्यांना फक्त मुस्लिम लीग नामनिर्देशित करेल. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील मुस्लिम सदस्यांना इतर कोणीही नामनिर्देशित करणार नाही, अशी मागणी मुस्लिम लीगची होती. पण थोडा जरी विचार केला तर आपल्याला समजेल की या मागणीला मान्य करणं शक्य नव्हतं, कारण मुस्लिम लीग अशी एकच संघटना नव्हती ज्यामध्ये मुस्लिम प्रतिनिधी आहेत. काँग्रेसमध्ये सुद्धा मुस्लिम प्रतिनिधी होते, मग त्यांचं काय? इतकंच नाही, या जिन्ना साहेबांनी मुस्लिम सदस्यांकडे व्हिटो पॉवर देण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली होती. म्हणजे कोणताही विषय कार्यकारी मंडळात आला आणि जर तो मुस्लिम समुदायाला मान्य नसेल तर नकाराधिकाराचा वापर करून मुस्लिम लीग त्या निर्णयाला नाकारू शकेल. ही मागणी सुद्धा वैध नव्हती, कारण आपण मागेही पाहिलं आहे भारतात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 25% होती. तरीही यांना हिंदूंसोबत समान सदस्यत्व देण्याचा निर्णय करण्यात आला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जिन्ना साहेबांना व्हिटो अधिकार पण पाहिजे होता. आणि परत एकदा यांच्या भांडणांमुळे ही देखील योजना अयशस्वी झाली होती. आतापर्यंत आपण वेव्हेल योजना 1945 बद्दल माहिती घेतली आहे.